त्याचबरोबर श्री 11 बादशाह वॉरियर्स या KPL विजेत्या संघाचे संघ मालक आदरणीय सन्माननीय नरेंद्रजी गोमारे साहेबांच्या वतीनं संपूर्ण कोलारे टीमसाठी ही सुवर्ण संधी, कोलारे गावासाठी ही सुवर्ण संधी आहे की अमरदादा मिसाल यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जो कोणी संघ या क्रीडांगणावरती जर रजनी स्पर्धा जर आयोजित करतायत तर नरेंद्रजी गोमारे साहेबांच्या वतीनं त्यांच्यासाठी 1 लाख रुपयांचं आर्थिक सहकार्य केलं जाईल आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 आदात वासरू देऊन देखील त्यांना आर्थिक सहकार्य करण्यात येणार आहे, याची आपण नोंद घ्या. म्हणजे संपूर्ण कोलारे गावासाठी सुवर्ण संधी. अमरदादा मिसाल यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून जो कोणी संघ या क्रीडांगणावरती रजनी स्पर्धा आयोजित करेल त्यांच्यासाठी श्रीमान नरेंद्रजी गोमारे साहेबांच्या वतीनं तब्बल 1 लाख रुपयांचं आर्थिक सहकार्य देऊन त्यांना नक्कीच मदत करण्यात येईल. त्याचबरोबर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी 2 आदत वासरू देऊन देखील त्यांना सन्मानित करण्यात येणार. म्हणजे ही सुवर्ण संधी संपूर्ण कोलारे गावासाठी. पाहूयात आता कोण या सुवर्ण संधीचा लाभ घेते. तत्पूर्वी वळूयात आपण ऑन गोईंग मॅच कडे, जिथे सामन्याला होती सुरुवात मोहाची वाडी बनाम उमरोली या 2 टीम मध्ये. आपण पाहतात इन ऍक्शन एस्टांच्या पाठीमागे अमोल चव्हाण यांना नुकताच जगन्नाथ क्रीडा संकुल या क्रीडांगणावरती नुकताच बदलापूर गाव आयोजित बदलापूर चषक जो रंगला, संपूर्ण कार्यकीर्तीमध्ये त्यांच्या क्रिकेट करिअरमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची 3री बाईक पटकावणारा अमोल चव्हाण हा खेळाडू ठरला. तर दुसरीकडे आपण पाहतायत कर्जत तालुक्यामधील सर्वाधिक कमी वयाचा खेळाडू म्हणजेच अंडर 19 असतानाच हर्षुल लोंगले या खेळाडूने संपूर्ण कर्जत विभागामध्ये इतिहास रचलेला त्याच्या नावावरती प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक आहे. त्याचं सुद्धा आपण विशेष कौतुक करूयात. आणि बॉल आत मॅचच्या दिशेने पहिला बॉल इनसाइड आउट खेळायचं होतं. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये बॉल पहिली सिंगल वेगाने कंप्लीट होते. 1 रन या पहिल्याच बॉल वरती मिळते. मॅचला सुरुवात झालेली. पहिल्या बॉलवर सिंगल, गोल ऑफ करण्याचा प्रयत्न, सरळ रेषेमध्ये विकेट किपरच्या हातामध्ये बॉल इथून निघून चाललेला डॉट बॉल. 1 रन डाव पुस्तकावरती. कर्जत विभागामध्ये एकमेव खेळाडू ठरला ज्याची ISPL मध्ये देखील वर्णी लागली. तब्बल 3,20,000 ही त्याची बेट राहिली आणि त्यानंतर श्रीनगर के वीर या संघामधून आपल्याला तो खेळताना पाहायला मिळणार. इनसाइड आउट, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला सेकंडचा कॉल, स्ट्रायकिंग एंडला थ्रो, कदाचित थ्रो नॉन स्ट्रायकिंग एंडला अपेक्षित होता का. 2 रन या बॉलवरती मिळतात. संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ती 3 या धावसंख्येवरती. साजिद शेख हे बॉलिंग करतायत. ओव्हर नंबर 1 मध्ये सामना तुम्ही पाहतायत. आजच्या दिवसामधील या संपूर्ण स्पर्धेमधील क्वार्टर फायनलचा जो संघ जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचेल. आता पाहूया साजिद शेख म्हणजेच मोहचवाडी बनाम SBCC उमरोली. रत्नदीप लोंगलेत स्ट्रायकिंग एंड वरती. 3 बॉलचा खेळ पूर्ण होतो. 3 बॉल मध्ये 3 धावा धाव फलकावर. आडवा पाटने खेचून मारलाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक होते त्यांना बीट करून बॉल सीमा पार. धावा 4, चौकार. चौकार आला. 4च्या मदतीने टोटल 7 धाव्यांवर. लोवा फुलटॉस होता. मिडॉनला बीट करण्याचा प्रयत्न चालू. आदम होते त्या ठिकाणी. 1 सिंगल या बॉलवरती. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 8 या धावसंख्येवरती. त्याचबरोबर या स्पर्धेच्या ठिकाणी श्रीमान नरेश शेळके साहेब आणि कैलाशी खडे साहेबांचं आगमन होतं. आम्ही दोन्ही मान्यवरांना विनंती करत आहोत की आपण यावं व्यासपीठावरती. आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. धावसंख्या 8. बॉल होते या साजिद. लॉफ करायचा होता. इनसाइड आउट. एज लागली. टॉप एज होती. त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन मध्ये अण्णा त्या ठिकाणी फिल्डिंग करतात. ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस बिनगडी बाद 9 धावा पुस्तकावरती आहेत.
SBCC उमरोली या संघाला आपण मलंगड विभागामध्ये खेळताना पाहायला मिळालं. 22 एकर कोळा ग्रुप आयोजित आहे गावदेवी चषकामध्ये वाकळण संघाच्या विपक्षामध्ये त्यांचा सामना रंगला. सेमीफायनलमध्ये 2 बॉल 8ची गरज असताना अखेर त्यांना तो सामना सोडावा लागला, ती स्पर्धा सोडावी लागली आणि त्या स्पर्धेमधून 3ऱ्या क्रमांकावरती त्यांना समाधान व्हावं लागलं. हे देखील काही विशेष स्पर्धा खेळलेला संघ मोहचीवाडी संघ कालच्या मागील हफ्त्यामध्येच देखील आपण पाहिलं तर चॅम्पियन राहिला. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती आदम आलेत. टीमची टोटल आतापर्यंत 9 धावसंख्येवरती. दुसरं षटक आदम, स्ट्रायकिंग एंडला भावेश. एज पाठीमागे कॅच पकडली आहे. कॉट बिहाइंड फलंदाज बाद. धक्का पहिला SBCC उंबरली टीमला. बॅट्समन आउट. सेकंड ओव्हरला सुरुवात झालेली. पहिल्याच बॉलवरती विकेट. हॅलो, पहिल्याच बॉलला सफलता मिळते आदम यांना ओव्हर द स्टम्प्स. हो, थांबून ठेवला. वेल लेफ्ट. टप्पा पडल्याच्या नंतर बाहेर वळण घेणारा चेंडू. नॉर्मल लेग ब्रेकचा हा चेंडू होता. 3 षटकांचा सामना. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात इथून झाली आणि दोन्ही डॉट बॉल इथून फेकले. त्यामधील एक विकेट आदम मुजावर यांना मिळाल्या. पुन्हा एकदा बॉल तयार. लो फुल टॉस टर्न करतात. गॅप शोधली आहे मिड विकेटला. धावा 4. हर्षल लोंगलेचा फटका. 4 धावसंख्येसाठी चौकार. या 4च्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन स्कोर कार्ड. ओव्हर नंबर 2. 3 ओव्हरचा सामना पावत कितीपर्यंतचं टार्गेट या पहिल्या सत्रामध्ये प्लेस करतात. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 13 धावा. फुल टॉस आहे. टर्न करतात. मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. सेकंडचा कॉल आहे. पहिली सिंगल वेगानं कंप्लीट. दुसऱ्यासाठी निघालेत आणि या 2 धावा इथून पूर्ण होतात. या 2 धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ती 15 या धावसंख्येवरती. श्रीमान सुभाष गोमारे साहेबांचं नुकताच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. आम्ही त्यांना विनंती करत आहोत की आपण यावं व्यासपीठावरती. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करत आहोत. धावसंख्या 15 ओव्हर द स्टम्प्स. वेगवान चेंडू लॉंग ऑनला. प्रोटेक्शन डीप मध्ये. क्षेत्ररक्षक राहुल आहेत. पहिली सिंगल वेगानं कंप्लीट करत असताना एकच रन या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 16 या धावसंख्येवरती. म्हणजे सेकंड ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे.
2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा. 2 ओव्हरमध्ये 16 धावा. अंतिम षटकामध्ये आता पाहूयात कितीपर्यंत धावा वसूल करतात. 2 ओव्हरमध्ये 16. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. महत्वपूर्ण सामना उमरोली बनाम मोहाचेवाडी या दोन टीम मध्ये. सरळ खेळतात. बरोबर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मधून काढला. क्षेत्ररक्षक आदम पोहोचतात. 1 रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ती 17 या धावसंख्येवर. धावा. बॉल तयार. लॉफ करण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट. खेळाडू अण्णा त्या ठिकाणी. हो, चांगले प्रयत्न होते. झेल निसटला. 2 धावा या बॉलवरती मिळतात. संघाची धावसंख्या 2च्या मदतीनं 19 वरती. नुकताच विलासदादा आजारे त्याचबरोबर परेशदादा कोळंबे यांचं नुकताच आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक असं स्वागत. 19 धावा. शेवटचे 4 चेंडू. क्वार्टर फायनलचा सामना उमरोली बनाम मोहाचेवाडी या दोन टीम मध्ये सुरू आहे मॅच. हाफ टॅकर खेचून मारला. आवडता फटका. रत्नदीप लोंगले बरसला आणि गरसला. बॉल सीमा पार. मिड विकेटला दणका. षटकार. हा ऍक्शन रिप्ले पाहत आहेत. फोर्स केला. बेसबॉल हिट. षटकाराच्या मदतीने संघाची टोटल आता 25 वरती. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा आणखीन खेळ बाकी आहे. असाच फटका जीत भोईरच्या अगेन्स्ट देखील रत्नदीप लोंगलेचा 22 एकर कोळा ग्रुप या क्रीडांगणावरती. ओव्हर द स्टंप्स. आडव्या बॅटनं कडवा आहे प्रहार. बॉल सीमा पार. मिड विकेटला धमाका. षटकाराचा लोंगले ब्रँड पाहायला मिळतात. सलगचा दुसरा षटकार. या षटकाराच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 31 या धावसंख्येवरती. शेवटच्या अंतिम आता 2 बॉल बाकी राहिलेले आहेत. 2 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये मुस्ताकीन यांच्या विपक्षामध्ये हावी ठरत असताना रत्नदीप स्लॉग हिटर आहे. पॉवर हिटर आहे आणि तीच पॉवर मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना सध्या तरी रत्नदीप हावी ठरलेल्या मुस्ताकीन वरती. धाबा पुस्तकावरती धाबा ते 31. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉल तयार. आणखीन एक. सलगचा तिसरा. स्वास्थ्यामध्ये हार मानेल तो रत्नदीप कसला. 3 इन अ रो. सलगचे 3 मोठे फटके. सलगचे 3 षटकार. पहिला मिड विकेटला. दुसरा स्क्वेअर लेगला आणि तिसरा टोकला लॉंग ऑनला. जितका उंच तितका लांब. सलगचे 3 षटकार. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली 37 वरती. आता शेवटच्या अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहतो. बॉलिंग ट्रॅक वरती मुस्तकीन. अंतिम चेंडूवरती आवी ठरेल का पुन्हा एकदा रत्नदीप. तीन षटकार. रत्नदीपचे 3 ओव्हरचा सामना. 37 धावा आतापर्यंत. शेवटचा अंतिम चेंडू. हो, चौथा देखील येण्याच्या मार्गावरती होता. अंतिम चेंडूवरती आवी ठरत असता मुस्तकीन. डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट झालेल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एसबीसीसी उमरोली संघानं धावा बनवल्यात. 37 धावा विजयासाठी 38 धावसंख्येचं टार्गेट मोहाचेवाडी टीमच्या अगेन्स्ट ठेवण्यात आलेल्या उमरोली टीमच्या वतीनं.
अच्छा, शरदची वाट बघत होते. तो आल्यासारखा त्याला पहिली तरी ओव्हर देणं गरजेचं आहे. क्वार्टर फायनल अडतीसचं टार्गेट आहे, 18 मध्ये 38. मॅच रंगेल यात मात्र काही शंका नाहीये. दोन्ही साइडला इन्फॉर्म खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे अमोल चव्हाण तर दुसरीकडे हर्षल लोंगले. मॅच रंगेल, क्लोज एन्काउंटर होईल. 38 आता करायच्यात. 18 बॉलचा खेळ बाकी, 18 मध्ये 38. विजयासाठी 18 चेंडूंमध्ये 38ची गरज आहे. कंपल्सरी टार्गेट चेस हा स्पर्धेचा नियम. चेंडूंमध्ये विजयासाठी 38 या धावसंख्येची गरज आहे. फिल्डिंगची व्यूहरचना, डीप मिड विकेट, डीप एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन आणि मिड ऑफला आतमध्ये ठेवण्यात आलेला. व्हेरी फर्स्ट बॉल. चांगला चेंडू आहे, टप्पा वाईड बॉल, पंचांचा इशारा आलेला. पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्रा रन. कदाचित निर्णयापासून थोडासा नाराज असावा गोलंदाज. लाईन ऑफ ऍक्शन चेक केले जाते, त्यानंतर बॅट्समनची खेळत असतानाचा स्टान्स, बॉल अटेम्प्ट करत असताना स्टान्स. पहिलाच बॉल, एक्स्ट्रा रन. डॅनी मामा लोंगले यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत. खेचून मारण्याचा प्रयत्न होता, आडवा पाटनं ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलने इथून केली आहे सुरुवात. हर्षल बॉलिंग करतोय. वय वर्ष 17 असताना बातांच्या रजनी स्पर्धेमध्ये जाऊन या खेळाडूनं प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक पटकावली आणि हा कर्जत तालुक्यामधील इतिहास आज हर्षल लोंगलेच्या नावावरती राहिलेला. धावसंख्या 1. वेगवाने चेंडू, मिड ऑन आणि मिड ऑफला बीट करत बॉल सीमा पार, क्रीडांगणाला आग लावत चाललाय. धावा 4, चौकार. आतापर्यंत धावा 5, चौकार आला. खोलात का टाकला होता, मिड ऑनला रनआउटची शक्यता. मस्ट नीडेड ब्रेक थ्रू. क्षेत्र सोडलं आदम मुजावर यानं आणि त्यांचाच फ्लो पाहून अमोल त्याचं क्षेत्र सोडलं आणि जे जाळं विणलं होतं सिस्टमॅटिक प्लॅनिंगनं उमरोली संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला. मिड ऑनला रनआउटच्या शक्यतामध्ये बाज आला. मॅन इन फॉर्म, बायकर मॅन अमोल चव्हाण बॅक टू द डगआउट. आणि त्यांचाच फ्लो पाहून अमोल चव्हाण याने देखील त्यांचं क्षेत्र सोडलं आणि अखेर त्याच्या एक यशस्वी पारीचा अंत या ठिकाणी होत असताना चांगला टच मध्ये होता.
नुकताच त्याच्या कारकिर्दीमधील तिसरी बाईक त्याला मिळाली आणि एवढ्या सुसाट टचमध्ये असताना रनआउटची विकेट ही कुठेतरी धोक्याचं संकेत ठरू शकतात मोहोचीवाडी टीमसाठी. मिड ऑफ आतमध्ये ठेवला होता, प्लॅनिंगनं मैदानाच्या आतमध्ये उतरला. नुकताच मनोज गोमारे यांचं आगमन झालेलं. साहेबांना विनंती, यावं व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत. धावत संख्या 5 वरती 38 टार्गेट, म्हणजे विजयासाठी आणखी 33 बनवायच्या. बॉल बाकी आहेत ते 15 मध्ये 33 बॉल तयार. हो, खोलात होता, लाऊड अपील. पंचांकडे अपील स्ट्रॉंग चालू आहे. पाठीमागे चाललाय बॉल, बरोबर स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधोमध. बॅट लागली असावी कदाचित, त्या कारणासह बॉल डायव्हर्ट झाला. आपण पाहता ॲक्शन रिप्ले पाहणं कदाचित इंटरेस्टिंग ठरेल या चेंडूचं. या पावत केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या द्वारे या चेंडूचा ॲक्शन रिप्ले. हर्षल लोंगले जो साईड आर्म बॉलिंग करत असताना विथ द पेस. व्हेरी गुड डिसिजन फ्रॉम द एम्पायर. डायव्हर्ट झाला पूर्णपणे चेंडू. 2 धावा या बॉलवरती. टीमची टोटल 7 धावा. वेगवाने बॉल, आडवा पाटनं क्रॉस बॅटेड फटका शॉट मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन. भावेश कडून मिस्टेक. या चुका तुम्हाला मैदानाच्या बाहेर पाठवण्यासाठी पुरेशात. 1 रन या बॉलवरती, 2 रन या बॉलवरती. 1चं रूपांतर 2 मध्ये करत असताना 2च्या मदतीने संघाची धावसंख्या ही पुढे जाऊन पोहोचलेली ती 9 या धावसंख्येवरती. टार्गेट 38, विजयासाठी आणखीन 29 बनवायच्यात. उर्वरित आता चेंडू राहिलेले ते 13 मध्ये 29. मॅच बॅलन्स आहे. अमोल चव्हाण जरी बाद झाला असेल तर, परंतु आदम मुजावर, साजिद शेख यांच्यावरती आता जबाबदारी वाढलेली आहे. फिल्डिंगची व्यूहरचना सातत्याने चेंज होत असताना एसबीसीसी उमरोली संघाच्या वतीनं भरपूर प्रेक्षक वर्ग दोन्ही टीमला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित झाले. त्यांचं स्वागत. कोलात होता, खोदून काढला, मिडॉन आतमध्ये होता, त्याचा फायदा उचलला. लॉंगॉन मध्ये बॉल, क्षेत्ररक्षक. हो, गुड फिल्डिंग, रिल फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. 2 धावा या बॉलवरती मिळतील. 2च्या मदतीनं संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ती 11 या धावसंख्येवरती. सेव्ह केलेला आहे चांगला. 2 धावा या बॉलवरती मिळतात. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 11 या धावसंख्येवरती. दोन धावा या बॉलवरती मिळतात. 2च्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 11 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा विजयासाठी. 12 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 12 चेंडूंमध्ये चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 12 चेंडूंमध्ये 27 धावसंख्येची आता गरज. हर्षलचं षटक, 1 विकेट. त्यानंतर शेवटच्या 3 बॉलमध्ये आलेल्या त्या महत्वपूर्ण 6 धावा. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती गणेश घारे आलेत. 12 मध्ये 27. लोवा फुल टॉस टर्न करतायत ऑन साइडला. क्षेत्ररक्षक पोहोचले चेतन. 1 रन कंप्लीट, 1च सिंगल या बॉलवरती. जिथे 12 मध्ये 27 करायचे होते, आता तिथे 11 मध्ये 26चं इक्वेशन. म्हणजे प्रत्येक बॉलवरती इक्वेशन बदलतं. या 2 नेल बायटिंग टीम मध्ये एक वेल पोटेन्शियल असणाऱ्या या 2 टीम, चांगली कपॅसिटी या दोन्ही संघांमध्ये. तर अर्थातच शेवटच्या बॉलपर्यंत मॅच झाली यात देखील मात्र काही शंका नाही आहे. यासाठी जर प्रेक्षकांनी गर्दी केलेली, प्रेक्षकांना टाईट सामना पाहिजे. 11 मध्ये आता 26चं इक्वेशन. आदम मुजावर जबाबदारी वाढलेली, कारण प्रत्येक डॉट बॉल जबाबदारी वाढवते, प्रेशर वाढवते मोहोचीवाडी टीमवरती. तर प्रत्येक चौकार षटकार कुठेतरी पूर्णपणे मॅचमध्ये पकड मजबूत करण्याचा प्रयत्न मोहोचीवाडी टीम कडून होईल. 11 मध्ये 26. खोदून काढला. हो, वाडा बॉल, अनप्लेबल डिलिव्हरी होती, त्याला समोर खेळून काढलेला सिंगल. आदम देखील हँग झालेला पूर्णपणे, कारण 4 बॉल त्याने आतापर्यंत फेस केलेले आहेत आणि 4 चेंडू प्रॉपर यॉर्कर पडलेले आहेत. बँग ऑन टार्गेट. 10 मध्ये 25. 11 चेंडूंमध्ये जिथे 26 करायचे होते ही सिंगल. 10 मध्ये आता 25चं इक्वेशन. बॉलर गणेश तयार. वेगवाने चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक पोहोचलेत बंटी. 1 सिंगल कंप्लीट, फक्त 1च रन. चांगला थ्रो दोन्ही खेळाडूंकडून होत असताना 1च्या मदतीने टोटल पुढे जात असताना इक्वेशन मध्ये बदल. 9 बॉलचा खेळ बाकी. 9 मध्ये 24. 3 सिंगल.
एक दोन मोठे फटक्यांची इथून आता नितांत गरज राहिलेली मोहचेवाडी टीमसाठी. रनआउटची विकेट, झालेली मिस्टेक आणि त्या चुकीला अजून तरी सावरलेले नाहीयेत, त्या चुकीपासून अजून तरी सावरलेले नाहीयेत मोहचेवाडी संघ. ओ वन मोर यॉर्कर. काय गोलंदाजी केलेली आहे गणेश गारे यानं. जवळून गोलंदाजी आम्ही चिंचपाडाच्या क्रीडांगणावरती जेव्हा गणेशची पाहिली त्यानंतर प्रत्येकानं गणेशचं कौतुक केलं आणि गणेशला रत्नागिरीमध्ये देखील खेळण्यासाठी एक संधी प्राप्त होते येणाऱ्या काळामध्ये. 8 बॉलचा खेळ बाकी राहतो. 8 मध्ये आता 23 ची गरज आहे. 8 बॉलचा आता खेळ बाकी. 8 मध्ये 23. साजिद शेख ऑन स्ट्राईक. बॉल तयार. वेगवान खोलवत काढला. आणखीन एक यॉर्कर. गणेशची गोलंदाजी आवडली असेल तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. 5 मध्ये 5 यॉर्कर पद्धतीचा चेंडू. म्हटलं जातं ना, ताज का जोकर और गणेश का यॉर्कर, इस पे कभी संदेह नहीं करते. काय बॉलिंग केलेली आहे, पूर्णपणे पकड मजबूत करतात. 7 मध्ये 23. एक मोठा फटका. 7 मध्ये 23. आणखीन एक क्लीन बॉल्स. फलंदाज बाद. गणेश गारेने उद्ध्वस्त करून लावलेले आहेत साजिद शेख यांच्या. आता इक्वेशन 6 बॉल मध्ये 23 धावांची गरज. धक्का पहिल्याच बॉलवरती मळत असताना भावेश लोंगलेनं मैदानाच्या आतमध्ये आल्याची उणीव तो भासून देत असताना मस्ट नीडेड ब्रेक थ्रू आदम मुजावर यांना मैदानाच्या बाहेर पाठवलं. फलंदाज बाद. क्वेश्चन विचारले होते गणेश गारे याच्या आउट ऑफ सिलेबसचे. क्वेश्चनला प्रत्युत्तरच नव्हतं कारण चेंडूच असे होते आणि प्लेबल डिलिव्हरी. तरी सुद्धा सिंगल डबलच्या साह्याने धावफलक पुढे नेत होते आणि अखेर ते आदम मुजावर मैदानाच्या बाहेर परतलेत. 6 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 6 चेंडूंमध्ये 23 ची गरज असताना पहिलीच विकेट मैदानाच्या बाहेर. 5 मध्ये 23. लोअर फुल टॉस. नो बॉल पंचांना कॉल केलेला आहे. ओव्हरस्टेपिंगचा हा नो बॉल. फ्री हिटची संधी. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती रोशन आडा अर्थातच गुग्गू टीम कॅप्टन. स्ट्रायकिंग एंडला मुस्तगीन. विचार करा जर आदम असतं आणि त्याच्या विपक्षामध्ये जर नो बॉल फुलटासा असतं तर कदाचित चित्र वेगळं असं का. नो बॉल म्हणजे 1 रन या बॉलवरती मिळते. इक्वेशन मध्ये बदल. 5 बॉलचा खेळ बाकी राहतो. 5 मध्ये 22. वेगवाने बॉल लॉंग ऑनला खेळलेत. पावत फ्री हिटचा बॉल आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले धारशल. पहिली सिंगल वेगाने कंप्लीट. फक्त 1 रन या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या
पुढे जात असताना इक्वेशन मध्ये बदल होते. आता 4 बॉलचा खेळ बाकी, 4 मध्ये 21 ची गरज. महत्वपूर्ण सामन्यांचा आनंद तुम्ही घेता. 3 ओव्हरचा सामना, क्वार्टर फायनल, 4 बॉलचा खेळ बाकी, 4 मध्ये 31. 4 बॉल 21 धावा, 21 बनवायच्यात. उर्वरित 4 चेंडूंमध्ये गावदेवी चषकाचा आनंद तुम्ही घेतात. बॉल तयार. वेगवाने चेंडू खोदून काढलाय. चांगला यॉर्कर होता 22चा. रत्नदीप पोहोचले चेंडू पर्यंत. मिड ऑफला फिल्डिंग, 1 रन. या बॉलवरती आता 3 मध्ये 20 धावसंख्येची गरज. 3 बॉल 20 धावा. आम्ही संपूर्ण मान्यवरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. माजी सभापती पंचायत समितीचे अमरजी मिसाळ साहेबांच्या आयोजकांच्या वतीने विशेष आभार. त्याचबरोबर श्री 11 या संघाचे यशस्वी पुरस्कर्ते नरेंद्रजी गोमारे यांचं सुद्धा विशेष आभार आम्ही व्यक्त करत आहोत. चौकार आला. आता इक्वेशन दोन बॉलचा खेळ बाकी, 2 मध्ये 16 धावसंख्येची गरज. शेवटचा आता अंतिम चेंडू बाकी राहतो. क्वार्टर फायनल वरती देखील आता जवळपास जबदबा पूर्ण करत असताना रत्नदीप काहीतरी कोणा करतात त्याकडे लक्ष द्या. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. रनआउटची विकेट, त्यानंतर मुस्तकींच्या विरोधामध्ये रत्नदीपचे 3 षटकार आणि इथून सामना इथून गमावलेला आहे मोहचेवाडी टीमनं. अभिनंदन टीम SBCC उमरोली आणि सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचलेले उमरोली हा संघ. अभिनंदन. दोन्ही टीमचं विशेष कौतुक. आणि अंस्त आंदोलन केल्याशिवाय दोन्ही संघांना विनंती की आपण मैदान सोडायचं नाहीये, ही विनंती आम्ही आयोजकांच्या वतीने आपल्याला करत आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने बॅटिंग करत असताना सलग 3 महत्वपूर्ण षटकार ठोकले, ज्याने सलग 3 महत्वपूर्ण षटकार ठोकले, जवळपास त्याने धावा बनवल्या. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना 27 पॉवर हिटर, हार्ड हिटर रत्नदीप लोंगले ठरलेल्या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच.